राजवीर अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रॉब्लेम सेट फर्स्टमधील क्वेश्चन नंबर 7 हा आज आपण पाहणार आहोत। ओके, प्रॉब्लेम सेट क्वेश्चन नंबर 7 हा जो आहे हा पूर्ण ॲप्लिकेशन्सवरती डिपेंड आहे। ओके, तर हा आपल्याला क्वेश्चन काळजीपूर्वक करायचा आहे, कारण याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये क्वेश्चन्स म्हणून विचारले जाऊ शकतात। ओके, तर चला क्वेश्चन नंबर 7 मधील फर्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करणार आहोत। ओके, स्टार्ट करण्याच्या सुरुवातीला सर्वांना रिक्वेस्ट पुन्हा एकदा की आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ओके, लेट्स सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट। ओके, द क्वेश्चन नंबर फर्स्ट इज ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन। ओके, and question number first is given question. Okay, the first question is given that the 2-digit number and the number with digits interchange add up to 143. ओके, 2-digit नंबर आहे एक आणि त्याला इंटरचेंज करून त्याच्यातले जे अंक आहेत ह्या अंकांची काय केली, इंटरचेंज केली, म्हणजे अदलाबदल करून असे जे दोन नंबर आहेत यांची जी ॲडिशन आहे ती आपल्याला काय सांगितली, 143 सांगितलेली आहे। पुढे in the given number the digits in the unit place is 3 more than the digit in the tens place. पण आणि दुसरी अट त्यामध्ये कंडिशन दिलेली आहे। कंडिशन यामध्ये काय दिलेली आहे की जो युनिट प्लेसचा जो डिजिट आहे हा टेन्स प्लेसच्या डिजिटपेक्षा 3 जास्त आहे। तर पुढे विचारले काय, फाइंड द ओरिजिनल नंबर। यावरून आपल्याला ओरिजिनल नंबर कोणता आहे हा आपल्याला फाइंड करायचा आहे। तर आपल्याला हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं फिल इन द ब्लँक्स हे आपल्याला यामध्ये क्वेश्चनमध्ये कंप्लीट करायचे आहे। ओके, लेट्स सी द सोल्युशन. The digits at the unit place is taken as x. Next, digit at tens place is taken as y. म्हणजे एकक स्थानचा अंक x घेतलेला आहे, दशक स्थानचा अंक y घेतलेला आहे। नेक्स्ट, द नंबर इज इक्वल टू, आता हा नंबर कसा तयार होणार, युनिट प्लेसची जी व्हॅल्यू असते ती 1 असते, युनिट म्हणजे 1, आणि टेन्स प्लेसची जी व्हॅल्यू असते ती 10 असते। ओके, युनिट प्लेस टेन्स प्लेसची व्हॅल्यू 10 असते, म्हणजे ह्या युनिट प्लेसच्या ठिकाणी ह्या एक्सला 1ने मल्टिप्लाय केलेलं असेल आणि टेन्स प्लेसला वाय आहे त्याला 10ने मल्टिप्लाय केलं असेल, कारण तो टेन्स प्लेसला आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल, 10. ओके, मीन्स द नंबर 10y प्लस एक्स. नाव द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. आता हा नंबर कसा मिळवायचा आहे, इंटरचेंजिंग द डिजिट्स, म्हणजे आता आपण सुरुवातीला काय घेतला, युनिट प्लेसला एक्स घेतला होता आणि टेन्स प्लेसला वाय, तर यांची अदलाबदल करायची। म्हणजे या ठिकाणी काय करायची, जो टेन्स प्लेसला घेतला होता त्याच्या ठिकाणी घ्यायचा तो युनिट प्लेसला, आणि युनिट प्लेसचा जो आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे। म्हणजेच आपण ह्या दोघांची एक्स आणि वायची इंटरचेंज करणार आहेत, म्हणजेच अदलाबदल करणार आहेत। म्हणजेच काय मिळालेलं आहे, इज, मग या ठिकाणी एक्स प्लस वाय हे दोघं चेंज झाले, पण सुरुवातीला काय असणार आहे, हा टेन्स प्लेसला आला म्हटल्यानंतर याची व्हॅल्यू काय असेल, 10x असेल। ओके, 10ने मल्टिप्लाय करावं लागेल एक्सला। ओके, 10ने एक्सला का मल्टिप्लाय करावं लागेल, सपोज एखादं एक्झाम्पल असेल 25 एक्झाम्पल आहे, तर ह्या 5ची व्हॅल्यू युनिट प्लेसला आहे, याची व्हॅल्यू काय असते 5, आणि हे 2ची व्हॅल्यू काय असते टेन्स प्लेसला असल्यामुळे 20। ओके, म्हणजे ह्या 2ला कितीने मल्टिप्लाय केलेलं आहे, 10ने, म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 20। म्हणून जो टेन्स प्लेसचा नंबर असेल त्याला कितीने मल्टिप्लाय केलेला असेल, 10ने, म्हणून ह्या टेन्स प्लेसला 10ने मल्टिप्लाय केले, म्हणजे 20 + 5 म्हणजेच काय येणार आहे, 25। सेम 10y प्लस एक्स, टेन्स प्लेस प्लस युनिट प्लेस। देन फ्रॉम फर्स्ट कंडिशन, आता यामध्ये आपल्याला एक फर्स्ट कंडिशन दिलेली आहे, आपल्याला एक्झाम्पल क्वेश्चनमध्ये दिलेली आहे फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, द नंबर ऑफ द ओरिजिनल नंबर, म्हणजेच हा नंबर सुरुवातीचा, अँड द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स, म्हणजे हा सुरुवातीचा नंबर आणि हा इंटरचेंज केल्यानंतरचा डिजिट्स हा नंबर। ओके, ह्या दोघांची ॲडिशन आपल्याला दिलेली आहे 143. ओके, 143, दॅट्स वाय फ्रॉम फर्स्ट कंडिशन 2 डिजिट नंबर प्लस या दोघांची सम दिलेली आहे ॲडिशन, म्हणून आपण प्लस सम केली, 2 डिजिट नंबर मीन्स दॅट नंबर। नेक्स्ट, प्लस नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट्स, विच नंबर इज ऑब्टेन्ड 10x प्लस y. ओके, then is equal to 143, means 2 digit number plus number obtained by interchanging the digits is 143. Okay, sum of these two numbers. Okay, 2 digit number means this one 10y plus x, that's why 10y plus x, plus now number obtained by interchanging the digits, which number obtained, that is 10x plus y. Okay, is equal to 143. Okay, now we have to solve 10y plus y, that is 11y, x plus 10x, that is 11x, means we have to write here 11x plus y plus 10y, that is 11y, is equal to 143. Now divide by 11, here we can write divide by 11. आपण जर ह्याला 11 ने डिवाइड केले तर काय होणार आहे, 11 कॅन्सल होईल, 11 कॅन्सल होईल, 11 1 जा 11, आणि या ठिकाणी शिल्लक किती राहणार आहे 3, अँड 11 3 जा, म्हणजेच काय मिळाले 13. नेक्स्ट
फ्रॉम सेकंड कंडिशन. आता आपल्याला आणखी एक सेकंड कंडिशन दिलेली आहे. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. देन फ्रॉम सेकंड कंडिशन काय दिलेली आहे की जो टेन्स प्लेस युनिट प्लेसचा डिजिट आहे तो काय आहे, इज ग्रेटर दॅन किंवा जास्त आहे. ओके, मोठा आहे. कोणापेक्षा जास्त आहे, डिजिट इन द टेन्स प्लेस. ओके, म्हणजे जो युनिट प्लेसचा डिजिट आहे म्हणजे युनिट प्लेसचा डिजिट म्हणजेच काय, तो कुणा एवढा आहे, जो डिजिट आहे टेन्स प्लेसचा त्यापेक्षा आणखी 3 ने मोठा आहे. ही कंडिशन दिलेली आहे आपल्याला बुकमध्ये. डिजिट युनिट प्लेसचा डिजिट म्हणजेच काय आहे, एक्स आहे, इज इक्वल टू डिजिट इन द टेन्स प्लेस, दॅट इज टेन्स प्लेसचा कोणता डिजिट होता ओरिजिनल, दॅट इज वाय, आणि 3 ने जास्त आहे म्हणजे +3 आहे. नेक्स्ट या वायला इकडे शिफ्ट केलेलं आहे, इकडे +y, या ठिकाणी -y, दॅट इज x - y = 3. इक्वेशन नंबर 2. नाव फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी हॅव टू सॉल्व दिस 2 इक्वेशन. ओके, इक्वेशन 1 and 2, दॅट्स वाय we can write x plus y is equal to 13 and x minus y is equal to 3. Okay, cancel 2x plus, okay, remaining 2x is equal to 13 plus 3, 16. Okay, means 2x is equal to how much, 2x is equal to 16. then 2 is equal to, ह्या 2 ला इकडे शिफ्ट करा म्हणजे 16 / 2 होईल. म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला, 16 / 2 म्हणजेच 8, मीन्स x इज इक्वल टू 8. नाव पुट x इन इक्वेशन 1. ह्या x ची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला इक्वेशन 1मध्ये पुट करायची म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. म्हणजेच x + y इज इक्वल टू 13, इक्वेशन नंबर 1. देन व्हॅल्यू ऑफ x दॅट इज 8 प्लस हिअर y. ओके, या ठिकाणी आपल्याला y लिहावं लागेल. म्हणजेच y इज इक्वल टू, हे 8 इकडे घेतल्यानंतर काय होणार आहे, 13 - 8 होणार आहे, कारण इकडे प्लस आहे इकडे मायनस होईल, म्हणजे 13 - 8 मीन्स 5. Okay, then we have to write final answer, means original number. We have to find the original number, means that numbers. Okay, first number means original number 10y plus x, means we have to write the values. 10 multiply value of y means 5. Okay, and 10 5s are 50 plus 8, that is 58. That's why the original number is 58. Now the example number 2. Okay, the example number 2 is given that Kantabai bought 1.5 kg of tea. Okay, so कांताबाईने 1.5 किलो चहा पावडर आणलेले आहे and 5 kg शुगर फ्रॉम अ शॉप, आणि 5 किलो साखर आणलेले आहे. सी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा, आणि तिनं रिक्षाचं भाडं हे किती दिलेलं आहे, ₹50 दिलेलं आहे. टोटल एक्सपेन्स वॉज ₹700, आणि एकूण खर्च चहा पावडर, साखर आणि रिक्षाचे भाडे असे मिळून तिघांचा खर्च मिळून किती आहे, टोटल ₹700. नेक्स्ट, देन सी रिअलाइज दॅट ऑर्डरिंग ऑनलाईन द गुड्स कॅन बी बॉट विथ फ्री होम डिलिव्हरी ॲट द सेम प्राईस. परंतु नंतर तिच्या काय लक्षात आले की हेच जर प्रोडक्ट तिनं ऑनलाईन जर मागवले तर तिला त्यामध्ये फ्री डिलिव्हरी मिळते, म्हणजे होम डिलिव्हरी मिळते. ओके, त्यामुळे तिला चार्ज लागणार नाही. ओके, हे तिला नंतर लक्षात आलं. ओके, सो नेक्स्ट मंथ, त्यानंतर तिने पुढच्या महिन्यामध्ये सी प्लेस्ड द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 kg शुगर. तर तिनं पुढच्या महिन्यामध्ये काय केलेलं आहे, 2 किलो चहा पावडर आणि 7 किलो साखर याची काय दिलेली आहे, तिनं ऑर्डर दिलेली आहे. सी पेड ₹880 फॉर दॅट, आणि त्यासाठी तिने किती रुपये पे केलेले आहेत, 880. फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर kg, आणि याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे, रेट ऑफ शुगर अँड टी पर kg. एका किलोला शुगरचा रेट किती आहे आणि टीचा रेट किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला दोन्हीही रेट माहीत नाही, तर आपण एकासाठी x घेऊया, एकासाठी y घेऊया. ओके, सपोज a rate of t is equal to ₹x is equal to ₹x per kg. Okay? ₹x per kg. Next, a rate of sugar is equal to ₹y per kg. Okay? हे सपोज. नेक्स्ट, आता यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तिनं सुरुवातीला टी किती आणलेला आहे, 1.5 kg. ओके, म्हणजे आपण रेट घेतलेला आहे पर kg, एका किलोचा रेट काय घेतलेला आहे, x. तर असं तिनं 1.5 kg आणले, म्हणजे त्यासाठीची कॉस्ट किती असणार आहे त्याची, 1.5 x. ओके, म्हणजेच काय 1/2 x प्लस आणखी तिने काय आणलेलं आहे, शुगर पण आणलेली आहे, आणि शुगर आणलेली आहे 5 kg. म्हणजेच 5, एका किलोची कॉस्ट y आहे, तर आपल्याला 5 kg ची कॉस्ट काय असेल, 5y. ओके, मीन्स प्लस 5y.
प्लस आणखी तिने काय दिलेलं आहे, रिक्षाचं भाडं दिलेलं आहे, मीन्स फेअर ऑफ रिक्षा दॅट इज 50 इज इक्वल टू, आणि हा सर्व खर्च मिळून तिला किती झालेला आहे, ₹700. ओके, हे तिला या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन तयार होईल, लिनियर इक्वेशन. तर सुरुवातीला आपल्याला हे सॉल्व करून घ्यावं लागेल. हे सॉल्व कसं करणार, 2 1 जा 2 + 1 म्हणजेच काय येईल, 3/2x + 5y. हे 50 या ठिकाणी शिफ्ट करा म्हणजेच 700 - 50. नेक्स्ट हे 2 आपल्याला कॅन्सल करायचे आहेत म्हणजेच काय करणार, ह्याला आपण अगोदर याला लिहून घेऊया, 3/2x + 5y इज इक्वल टू 700 - 50 दॅट इज 650. डिवाइड बाय 2 सॉरी मल्टिप्लाय बाय 2. हे डिनॉमिनेटरमधले आपल्याला 2 कॅन्सल करायचे आहेत, मल्टिप्लाय बाय 2 म्हणूया म्हणजेच काय येईल, 3x प्लस हे 2 कॅन्सल होईल, ह्या 5ला मल्टिप्लाय करा 2ने म्हणजेच काय येईल, 10y इज इक्वल टू 650ला 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1300 दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, हे आपल्याला यावरून फर्स्ट कंडिशन. ओके, फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं आहे. नाव फ्रॉम सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला, फ्रॉम सेकंड कंडिशन तिने त्यावेळेस नंतर ज्यावेळेस तिला लक्षात आलं की ऑनलाईन डिलिव्हरी जर ऑर्डर केली तर त्यामध्ये तिला काय आहे, फ्री होम डिलिव्हरी आहे, म्हणजे तिला घरपोच आहे, म्हणजे तिला रिक्षाचं भाडं वगैरे देण्याची गरज पडणार नाही. म्हणून तिनं नेक्स्ट मंथमध्ये काय केलेलं आहे, 2 kg टी अँड 7 kg शुगर हे तिने ऑर्डर दिलेले आहे. म्हणजेच आता यासाठी इक्वेशन आपल्याला काय तयार होईल, 2 kg टी म्हणजेच 1 किलोची कॉस्ट x आहे, तर अशी 2 kgची काय होईल, 2x. म्हणजेच फ्रॉम सेकंड कंडिशन काय म्हणता येईल, 2x प्लस आणि शुगर किती दिलेली आहे, 7 kg म्हणजेच 1 किलोची कॉस्ट y आहे, तर अशी 7 kgची काय असेल, 7y इज इक्वल टू, त्यासाठी तिने टोटल किती रुपीज पे केलेले आहेत, 880. यासाठी तिने 880 हे रुपीज पे केलेले आहेत. दॅट इज इक्वेशन नंबर सेकंड. ओके, नाव वी हॅव टू सॉल्व इक्वेशन फर्स्ट अँड सॉल्व. ओके, बाय इक्वेटिंग कोइफिशियंट्स. ओके, आपल्याला ह्या दोघांचे कोइफिशियंट सेम करायचे आहेत. म्हणजेच एकतर आपण एक्सचे कोइफिशियंट सेम करूया किंवा वायचे कोइफिशियंट सेम करू. आपण या ठिकाणी एक्सचे कोइफिशियंट सेम करू, म्हणजे या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी 2 आहे. जर आपण इक्वेशन नंबर 1ला ह्या 2ने मल्टिप्लाय करू आणि इक्वेशन 2ला ह्या 3ने मल्टिप्लाय करू, म्हणजे ह्या एकमेकाला मल्टिप्लाय करू. म्हणजेच काय म्हणता येईल, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 इक्वेशन 1 जे आहे याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला, इथे 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर 6x प्लस याला पण 2ने मल्टिप्लाय करा, 20y इज इक्वल टू 1300ला सुद्धा मल्टिप्लाय 2 म्हणजे 2600. नेक्स्ट याला इक्वेशन नंबर देऊया, इक्वेशन नंबर 3. ओके, नेक्स्ट इक्वेशन 2लाही मल्टिप्लाय करायचं आहे. इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 3. इक्वेशन 2ला मल्टिप्लाय करायचं आहे 3ने, म्हणजे 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 2 जा 6x प्लस 7ला मल्टिप्लाय करा 3ने, 7 3 जा 21y इज इक्वल टू 880ला सुद्धा 3ने मल्टिप्लाय करायचे आहे. मीन्स 0 8 3 जा 24 कॅरी 2 8 3 जा 24 प्लस 2 26 दॅट इज इक्वेशन नंबर 4. नाव वी हॅव टू सॉल्व इक्वेशन नंबर 3 अँड 4. वी हॅव equate here coefficients of x. Okay, now see the sign of these coefficients. Okay, 6 has plus sign, this 6 has also plus sign. Then if both signs means same signs, okay, then we subtract 2 equations. Means आता या ठिकाणी सबट्रॅक्शन करताना बिगरमधून स्मॉलर मायनस करू. या ठिकाणी 2640 आहेत आणि या ठिकाणी 2600 आहेत. म्हणजेच काय, कोणत्याही प्रकारे केलं तरी चालेल. म्हणजेच काय मिळेल, इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3 मीन्स इक्वेशन नंबर 4 6x प्लस 21y इज इक्वल टू 2640 मायनस यामधून मायनस करायचे आहे इक्वेशन 3 6x प्लस 20y इज इक्वल टू 2600. ओके, यांची सबट्रॅक्शन करून घ्या. सुरुवातीला साईन चेंज होतील सर्वांचे. ओके, कारण सबट्रॅक्शनचे इक्वेशन्स आहेत दोन्ही पण. 6x मायनस 6x कॅन्सल, 21y मायनस 20 दॅट इज y मीन्स 1y
अँड 0 मायनस 0 0, 4 मायनस 0 4, 6 0 0, म्हणजेच y इज इक्वल टू 40. ओके, देअरफॉर पुट y इज इक्वल टू 40 in equation, in which equation? In equation first. Okay, in equation first. That's why what will equation first become? 3x plus 10y, y value of y that is 40 is equal to 1300. Then 3x plus multiplication 400 is equal to 1300. Okay, now shift this 400 to right side. Okay, then 3x is equal to 1300 divided by 400. That is, what is subtraction? That is 900. Means x is equal to 900 divided by 3. 3 3s are 9, 3 0 0 and 0. Means x is equal to 300. Okay, now we have got the values of x and y. Now what is meant by x? Rate of t. Okay, that is rupees 300. Therefore rate of t is 300 per kg and rate of sugar is 40 per kg. Sorry, rupees 300, rupees 40 per kg. Okay, that was example number 2. Let's see the question number 3. The question number 3 is given that is activity based question. Okay, to find the number of notes that Anushka had. अनुष्काकडे किती रुपयाच्या नोटा आहेत, किती नोटा आहेत हे आपल्याला फाइंड करायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, आणि त्यासाठी आपल्याला त्याची ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. तर आपल्याला एक लेफ्ट साईडला एक टेबल दिलेला आहे, राईट साईडला एक टेबल दिलेला आहे. सुरुवातीला आपण लेफ्ट साईडचं टेबल पाहू आणि सुरुवातीला एक सपोज कन्सिडर केलेला आहे. सपोज अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ रुपीज 100. काही बुक्समध्ये त्या 100 नाही दिलेलं, त्या ठिकाणी 10 दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला एक्स नोट्स ऑफ रुपीज 100 हे घ्यायचं आहे. अँड वाय नोट्स ऑफ रुपीज 50 इच, आणि रुपीज वाय आणि वाय नोट्स ऑफ रुपीज 50, आणि 50 रुपयाचे किती नोट्स आहेत त्याकडे? वाय नोट्स, आणि 100 रुपयाच्या एक्स नोट्स आहेत. तर सुरुवातीला आपण सपोज कन्सिडर करू. सपोज काय आहे? रुपीज 100. रुपीज 100च्या नोट्स किती आपण घेतलेल्या आहेत? एक्स नोट्स. ओके, रुपीज 100. देन रुपीज 50, रुपीज 50साठीच्या नोट्स वाय नोट्स घेतलेल्या आहेत. ओके, तर आपल्याला यासाठी 2 इक्वेशन तयार करायचे आहेत, लिनियर इक्वेशन. तर त्यासाठी आपल्याला 2 बॉक्स दिलेले आहेत. एक लेफ्ट साईड बॉक्स आहे, एक राईट साईड बॉक्स आहे. त्या 2 बॉक्सेसवरून आपल्याला 2 इक्वेशन तयार करायचे. तर लेफ्ट साईडचा बॉक्स पाहूया. अनुष्का गॉट रुपीज 2500 फ्रॉम आनंद ॲज डॉमिनेशन्स मेन्शन्ड अबव. ज्याप्रमाणे इथं आपल्याला दिलेलं आहे त्याप्रमाणे जर तिला पैसे दिले तर तिला तिच्याकडे किती पैसे होतात? सर्व 2500 हे रुपीज तिच्याकडे तयार होत आहेत. म्हणजेच तिला 100 रुपयाच्या किती नोट दिलेल्या आहेत? एक्स नोट दिलेल्या आहेत, आणि 50 रुपयाच्या वाय नोट दिलेल्या आहेत. म्हणजे 100 रुपयाची एक नोट म्हणजे 100 रुपये होतात. म्हणजे एक्स नोटा जर घेतल्या अशा, पण किती त्या माहीत नाही आपल्याला. जसं की 100 रुपयाच्या जर 5 नोटा घेतल्या तर किती होतील? ते 100 गुणिले 5 म्हणजेच 500 होतील. तशाच 100 रुपयाच्या जर एक्स नोटा असतील तर म्हणजेच काय घेणार? इथं पण मल्टिप्लिकेशन करता येईल. म्हणजेच काय? 100 मल्टिप्लाय एक्स दॅट इज 100x. ओके, देअरफॉर फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय आहे? 100x प्लस, आणि 50 रुपीच्या वाय नोट आहेत, म्हणजे 50च्या 2 नोटा असतील तर 100 होतील. म्हणजे 52 सेम 50च्या वाय नोटा म्हणजेच 50y, आणि हे दोन्ही मिळून पैसे जर तिला दिले तर त्यावेळेस त्याच्याकडे पैसे किती होत आहेत म्हणून सांगितले? 2500. आपण ह्याला या इक्वेशनला थोडंसं रेड्यूस करता येईल. ओके, डिवाइड बाय 50, डिवाइड बाय 50 मीन्स 52 100 प्लस 51 50 इज इक्वल टू 55 250 remaining 50. That is equation number first. Now from second condition. Okay, what is second condition? Second condition is given that if Anand would have given her the amount by interchanging the number of notes. आता आनंदने काय केलेलं आहे की तिच्याकडे जे पैसे दिले होते सुरुवातीला त्या ज्या नोटा होत्या त्याने काय केले? बदलून दिल्या. म्हणजे 100 रुपयाच्या एक्स नोटा दिल्या होत्या. आता काय केल्या? 100 रुपयाच्या एक्सच्या ऐवजी किती नोटा दिल्या? वाय नोटा दिल्या. म्हणजे अल्टरनेट केलं, म्हणजे इंटरचेंज केलं म्हटलं आहे. अदलाबदल केली एक्स आणि वायची. म्हणजे 100 रुपयाच्या वाय नोटा दिल्या आणि 50 रुपयाच्या एक्स नोटा दिल्या. म्हणजेच काय लिहिणार याप्रमाणे येईल. म्हणजे सुरुवातीला काय येईल?
आता 50x अगोदर घ्यावं लागेल, कारण x अगोदर घेतलेला आहे. म्हणजेच 50x प्लस 100च्या नोटा किती दिलेल्या आहेत, y नोटा, म्हणजे 100y. त्यावेळेस काय सांगितले, अनुष्का वुड हॅव रिसिव्ड ₹500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट. त्यावेळेस तिला काय होतं आहे की जे अगोदर पैसे मिळाले आहेत 2500 त्यापेक्षा तिला 500 कमी मिळत आहेत. म्हणजेच तिला काय मिळत असतील, 500 मायनस काय मिळणार तर 500 मिळणार. म्हणजे डायरेक्टली 2000 लिहिलं तरीसुद्धा चालेल या ठिकाणी. ओके, ज्याला लक्षात येईल त्याने डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. मी या ठिकाणी एक स्टेप वाढवलेली आहे. देन 50x प्लस 100y इज इक्वल टू 2000. या सर्वांना डिवाइड कितीने होईल, डिवाइड बाय सेम इन लाईक अबाव एक्झाम्पल, अबाव इक्वेशन, डिवाइड बाय 50. सर्वांना 50ने डिवाइड होईल. म्हणजेच काय मिळालं इक्वेशन, x प्लस 52 जा मीन्स 2y इज इक्वल टू 54 जा 100 अँड 54 जा 200 अँड 50 0. दॅट इज इक्वेशन नंबर 2. नाव वी हॅव टू सॉल्व इक्वेशन 1 अँड 2. Okay, here is 2x, here is x, here is y, here is 2y. Okay, we can equate the coefficient. आपण कोएफिशियंटला सेम करायचं आहे. मग एक तर x चेक करू शकतो किंवा y चेक करू शकतो. या ठिकाणी सपोज x चेक करायचे असतील तर इक्वेशन आपल्याला काय मिळेल, किंवा y चेक करायचे असतील कोणतेही करू शकतो. म्हणजे या ठिकाणी 2y आहे, या ठिकाणी सुद्धा 2y जर घ्यायचं असेल तर आपल्याला इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2. इक्वेशन 2ला काय 1ला काय करावं लागेल, 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण या ठिकाणी 2y आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2y पाहिजेत. म्हणजेच काय येईल, 4x प्लस 2y इज इक्वल टू 52 जा 100. ओके, नाव दिस इज इक्वेशन नंबर 3. नाव वी हॅव टू सॉल्व इक्वेशन 2 अँड 3. या ठिकाणी प्लस 2y आहे, या ठिकाणी सुद्धा प्लस 2y, दोन्ही पण प्लस आहेत, म्हणजे सेम साईन आहे. सेम साईन असेल तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन ऑफ दॅट 2 इक्वेशन, मीन्स 4x plus 2y is equal to 100, and the equation second is x plus 2y is equal to 40. डिवाइड बाय, हे सबट्रॅक्शन साईन, सर्वांचे साईन चेंज होतील इकडे डिनॉमिनेटरमध्ये. सेकंड इक्वेशनमध्ये 4x मायनस x दॅट इज 3x, 2y मायनस 2y इज इक्वल टू 100 मायनस 40 60. देअरफॉर x इज इक्वल टू 60 बाय 3 दॅट इज 3 1 जा 3 3 जा 6 and x is equal to 20. Now put the value of x in equation first. Okay, put x is equal to 20 in equation first. What is equation first? That is 2 multiply value of x means 20 plus y. Okay, that is y is equal to how much, 50 is equal to 50. Then 22 जा 40 plus y is equal to 50. Then y is equal to 50 minus 40, that is y is equal to 10. Okay, that is the value of y. Then last example, we have to find the number of notes, that is x notes of means ₹100 notes, that is x means 20 notes of 100 and 50 notes ₹50, number of notes 10. Okay, we have to write the last as number of notes. Therefore the number of notes that is 20, x notes 20 and comma 10. Okay, this is the required solution. Or we can write ₹100 is equal to 20 notes and ₹50 is equal to 10 notes. Okay, in this way we have completed the question number example number 3 from question number 7. Let's see the example number 4. The example number 4 is given that the sum of the present age of Manisha and Savita is 31. मनीषा आणि सविता यांच्या दोघींच्या वयांची बेरीज आपल्याला 31 दिलेली आहे. मनीषाज एज 3 years ago, 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय म्हटलेले, ऑज 4 times द एज ऑफ द सविता. सविताचं जे वय आहे तिच्या 4 times होतं, परंतु ते केव्हाचं 3 years ago.
फाइंड देअर प्रेझेंट एज, आणि यावरून आपल्याला त्यांची प्रेझेंट एज म्हणजे आत्ताची वय काढायची आहे. तर आपल्याला त्या दोघींची पण सध्याची वय म्हणजे प्रेझेंट एज आपल्याला माहीत नाही, तर आपण त्यासाठी एकासाठी एक्स घेऊ, एकासाठी वाय घेऊ. म्हणजेच सपोज काय घेता येईल, सपोज प्रेझेंट एज ऑफ मनीषा इज इक्वल टू एक्स इयर. ओके, मनीषाचं प्रेझेंट एज एक्स इयर अँड प्रेझेंट एज ऑफ सविता इज इक्वल टू वाय इयर्स. ओके, देअरफॉर फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीषा अँड सविता इज 31. दोघींच्या वयांची बेरीज म्हणजे आताची जी वय आहे त्या दोघींच्या वयांची बेरीज किती आहे, 31. म्हणजेच प्रेझेंट एज एक्स आणि वाय आहेत यांची सम किती आहे, इज इक्वल टू 31. दॅट इज फर्स्ट इक्वेशन. नाव वी हॅव टू मेक सेकंड इक्वेशन फ्रॉम सेकंड कंडिशन. द सेकंड कंडिशन, नाव फ्रॉम सेकंड कंडिशन आपल्याला सेकंड कंडिशन दिलेली आहे. दुसरी कंडिशन काय दिलेली आहे पाहूया. मनीषाज एज 3 इयर ॲगो म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी 3 इयर ॲगो घेऊ. 3 इयर्स ॲगो म्हणजेच आज एक्स आहे, देअरफॉर मनीषाज एज काय असणार आहे, सध्या एक्स आहे, मग 3 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर आत्ताच्यामधून 3 काय होणार आहे तर मायनस होईल. ओके, x - 3 इयर्स. मग सविताचं तेच राहील का, सविताचं सुद्धा काय होणार आहे, सविताज एज काय असेल त्यावेळेस जे वाय आहे त्यातून मायनस काय होणार आहे 3 इयर्स. म्हणजे दोघींचे पण एज काय होणार आहे तर मायनस होणार आहे 3 इयर्सनं. ओके, बिकॉज 3 इयर्स ॲगो. आणि कंडिशन काय दिली आपल्याला, फ्रॉम सेकंड कंडिशन काय म्हणता येईल, 3 इयर्स ॲगो म्हटलं आहे. मनीषाज एज 3 इयर ॲगो म्हणजेच काय आहे, मनीषाज 3 इयर्स ॲगो एज दॅट इज x - 3 इज इक्वल टू ऑज म्हटले म्हणजेच होते, पण कशावेळे होते, ऑज 4 टाइम्स द एज ऑफ सविता. 4 टाइम्स म्हणजे 4 टाइम्स म्हटले म्हणजे मल्टिप्लिकेशन असणार आहे, पण 4 टाइम्स तर पण कोणापेक्षा, सविताज एज म्हणजेच काय y - 3 दॅट इज y - 3. नाव वी हॅव टू सॉल्व दिस अँड वी हॅव टू मेक सेकंड इक्वेशन. ओके, दॅट इज x - 3 ॲज इट इज 4 × y दॅट इज 4y अँड 4 × -3 दॅट इज -12. ओके, 4y या ठिकाणी शिफ्ट करा, x - 4y इज इक्वल टू -12 आणि ह्या 3ला पण इकडे शिफ्ट करा, +3 मीन्स x - 4y इज इक्वल टू -12 +3. एक प्लस आहे एक मायनस आहे, बिगरमधून स्मॉलर मायनस अँड बिगर नंबर साईन दॅट इज -9. ओके, इक्वेशन नंबर सेकंड. नाव वी हॅव टू सॉल्व इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. here is x. ओके, देन वी कॅन कॅन्सल दिस x मीन्स x प्लस आहे म्हणजेच आपण इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 म्हणू शकतो. ओके, -2 दॅट इज इक्वेशन 1 x + y इज इक्वल टू 31 अँड इक्वेशन सेकंड x - 4y इज इक्वल टू -9. ओके, या दोघांचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे. हे सर्वांचे साईन चेंज होतील. ओके, x - x that is cancel, y + 4y that is 5y and 31 + 9 that is 40. Therefore y is equal to 40 divided by 5. 5 8 जा 40 that is y is equal to 8. Now put y is equal to 8 in equation first. Okay, put y is equal to 8 in equation first मध्ये ठेवूया. म्हणजेच काय मिळेल, x + 8 इज इक्वल टू 31 दॅट इज x इज इक्वल टू 31 - 8 दॅट इज x इज इक्वल टू 23. ओके, देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ मनीषा and Savita are first of all age of Manisha that is x means 23 years and age of Savita that is value of y means 8 years.
ओके, लास्ट सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही, त्यासाठी आपल्याला हाफ मार्क असतो. ओके, लेट्स सी द एक्झाम्पल नंबर 5. ओके, द एक्झाम्पल नंबर 5 इज गिवन दॅट इन अ फॅक्टरी द रेशिओ ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर इज 5:3. एका फॅक्टरीमधला कारखान्यामधील स्किल्ड अँड अनस्किल्ड म्हणजे स्किल्ड वर्कर आणि अनस्किल्ड वर्कर यांचं जे वर्करचं जे रेशो आहे म्हणजे याचा पेमेंटचा, तो काय दिलेला आहे आपल्याला रेशो 5:3, म्हणजे सॅलरी रेशो दिलेला आहे तो 5:3. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम, आणि त्या दोघांची जर सॅलरी म्हणजे स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर जे आहे त्यांची जे एका दिवसाची सॅलरी आहे देम इज ₹720, आणि ती किती आहे 720 आहे. आणि विचारलं आहे की आपल्याला फाइंड द डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. तर त्यावरून आपल्याला काय विचारलं, डेली वेजेस, वेजेस म्हणजे पगार किंवा सॅलरी म्हणता येईल, त्यांचा रोज त्यांना किती पगार द्यावा लागतो हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. स्किल्डसाठी किती आणि अनस्किल्डसाठी किती, तर आपल्याला ते दोघांसाठी माहीत नाही, एकासाठी एक्स घेता येईल, एकासाठी वाय घेता येईल. सपोज डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स इज इक्वल टू ₹X. आणि डेली वेजेस काय घेतले, स्किल्ड वर्करसाठी एक्स घेतले. देअरफॉर डेली वेजेस ऑफ अनस्किल्ड वर्कर्स इज इक्वल टू ₹Y. ओके, हे सपोज कन्सिडर केलेलं आहे आपण. तर यावरून आपल्याला पुढे फ्रॉम फर्स्ट कंडिशन घ्यायचं आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, रेशिओ ऑफ सॅलरी दिलेली त्या दोघांची. रेशिओ ऑफ सॅलरी दॅट इज 5:3, म्हणजेच रेशिओ म्हणजेच काय घेणार, दॅट इज X:Y, म्हणजे हे जे स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबर आहे त्यांचा रेशो दिला आहे, म्हणजेच X:Y इज इक्वल टू 5:3. ओके, आणि हा रेशो म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल X/Y इज इक्वल टू 5/3. ओके, देन क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, यू कॅन राईट हिअर क्रॉस मल्टिप्लिकेशन दॅट इज X मल्टिप्लाय 3 दॅट इज 3X इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय Y 5Y. ह्या वायला इकडे शिफ्ट करा, म्हणजेच काय मिळेल 3X - 5Y इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, नाव सेकंड कंडिशन इज गिवन दॅट द टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम, त्या दोघांची पण म्हणजे स्किल आणि अनस्किल ह्या दोघांची जर पेमेंट करायची म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांची पेमेंट किती द्यावी लागते, ₹720. तर आपल्याला काय विचारलं आहे, म्हणजेच फ्रॉम सेकंड कंडिशन म्हणता येईल आपल्याला. फ्रॉम सेकंड कंडिशनमध्ये काय घेणार आहे आपल्याला, दोघांची पण ॲडिशन घ्यायची, म्हणजे स्किल्ड वर्करची पेमेंट आणि अनस्किल्ड वर्करची पेमेंट. म्हणजेच काय X + Y इज इक्वल टू किती आहे 720. इक्वेशन नंबर सेकंड. नाव वी हॅव टू सॉल्व द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. या ठिकाणी दोघांची ॲडिशन घेतली होती, स्किल्ड वर्कर X त्यांची पेमेंट आणि अनस्किल्ड वर्करची पेमेंट Y, आणि दोघांची एका दिवसाची मिळून ₹720. ओके, या इक्वेशनला सॉल्व करायचे. या ठिकाणी आपण कोणतंही इक्वेशन आपल्याला एक सॉल्व करता येईल, एकतर X सेम करूया किंवा Y सेम करूया. सपोज Y सेम करायचं असेल तर या ठिकाणी 5Y आहे, या ठिकाणी सुद्धा काय आले पाहिजे 5Y, म्हणजेच काय घेता येईल आपल्याला इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 5. Now equation second multiply by 5 that is 5x plus 5y is equal to 500 5 to the 10 carry 1 5 5 the 75 plus 1 that is 36. Okay, that is equation number 3. ओके, यानंतर आपण जे सेम केले आपण कोइफिशियंट त्यांचे साईन चेक करणार. या ठिकाणी मायनस, या ठिकाणी प्लस, म्हणजेच काय होईल त्या दोन इक्वेशनची ॲडिशन घेता येईल. ओके, 1 + 3. इक्वेशन 1 3x - 5y इज इक्वल टू 0, आणि इक्वेशन 3 5x + 5y इज इक्वल टू 3600. या दोघांची ॲडिशन 3 + 5 6 8 5 - 5 + 5 गेट कॅन्सल, रिमेनिंग 36,000. ओके, या सॉरी हिअर इज 8x 8 5 + 3 8 8x इज इक्वल टू 3600. Then x is equal to 3600 divided by 8. 8 1 is 8, 8 4 is 32, remaining 4 8 5 is 40 and 8 0 0. That is x is equal to 450. Now put 450 equation 1
in equation second, that is put x is equal to 450 in equation second, that is equation second. X means 450 plus y is equal to 720. Therefore y is equal to 720 minus 450. Therefore y is equal to 0 minus 0 0, 12 minus 5, that is 12 minus 5 7, and 6 minus 4, that is 2, means 240. Now therefore we have to write the daily wages. Therefore daily wages of skilled and unskilled workers are, for skilled, that is x, rupees 450 and rupees 270. Okay. That was example number 5. Let's see the example number 6, that is the last example from the problem set first. Okay, the example 6, that is given that place A and B are 30 किलोमीटर apart. A आणि B असे दोन ठिकाणं आहेत आणि त्याच्यामधील अंतर हे 30 किलोमीटर आहे. अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड, आणि ते दोन्ही पण कसे आहेत, त्या दोन डिस्टन्स, दोन पॉईंटमधलं अंतर जे आहे हे काय आहे, स्ट्रेट आहे. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन बाईक, आणि हमीद काय केलं आहे, हमीद ए कडून बी कडे चाललेलं आहे ऑन बाईक. ॲट द सेम टाईम जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी ऑन बाईक, आणि त्याच वेळेस ज्यावेळेस हमीद एपासून निघाला आहे त्यावेळेस जोसेफसुद्धा काय करायला आहे, ऑन बाईकवरून निघाला आहे. पण कुठून निघाला आहे तो, फ्रॉम बीपासून निघालेला आहे टुवर्ड्स ए, आणि कुठे निघाला आहे तो, टुवर्ड्स ए. दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स, आणि ते एकमेकांना 20 मिनिटानंतर मिळत आहेत. ओके, नेक्स्ट, इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी, दॅट वॉज फर्स्ट कंडिशन. नाव सेकंड, इफ द जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ॲट द सेम टाईम, त्याच वेळेस समजा काय केलेलं आहे, ज्यावेळेस एपासून निघालेला आहे हमीद, त्याच वेळेस बीपासून कोण निघालेला आहे, जोसेफ निघालेला आहे. बट इन अपोजिट डिरेक्शन, पण कुठे चालला आहे आता, अपोजिट डिरेक्शनला, म्हणजे सुरुवातीच्या कंडिशनमध्ये तो एकडे चालला होता, हमीदकडे चालला होता बीपासून, तर आता काय करायला तो हमीदकडून अपोजिट साईडला चाललेला आहे. पुढे, हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours, तर त्यानंतर हमीदने पाठीमागे घेऊन येऊन त्याला काय केलेलं आहे, कॉट केलेलं आहे, म्हणजेच पकडलेलं आहे, म्हणजेच कॅच केलेलं आहे. तर काय, किती वेळानंतर ते, आफ्टर 3 hours, 3 तासानंतर त्या ठिकाणी तो हमीद पोहोचलेला आहे. नेक्स्ट, फाइंड द स्पीड ऑफ द हमीद अँड जोसेफ, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, हमीदचा स्पीड किती असेल आणि जोसेफचा स्पीड किती असेल हे काढायचं आहे. आता या ठिकाणी ऑब्वियसली स्पीड ऑफ द हमीद विल बी ग्रेटर, या ठिकाणी हमीदचा स्पीड हा जास्त असणार आहे, कारण तो पाठीमागून जाऊन त्याला कॅच करत आहे, कॉट करत आहे, पकडत आहे, म्हटल्यानंतर जोसेफचा स्पीड कमी असणार, हमीदचा स्पीड जास्त असणार आहे. तर आपण एकासाठी स्पीड एक्स घेऊ, एकासाठी वाय घेऊ. सपोज कन्सिडर करू सुरुवातीला, सपोज स्पीड ऑफ हमीद इज इक्वल टू x किलोमीटर पर आवर. नेक्स्ट, स्पीड ऑफ जोसेफ इज इक्वल टू y किलोमीटर पर आवर. या ठिकाणी आपण दोघांचे पण स्पीड घेतलेले आहेत. ओके, तर आपल्याला फर्स्ट कंडिशन पाहिजे. तर फर्स्ट कंडिशन पाहताना या ठिकाणी मी फर्स्ट कंडिशन हे एक्झाम्पल थोडंसं काही जणांना लक्षात येत नाही, तर या ठिकाणी आपण थोडीशी कंडिशन, मी थोडंसं एक्झाम्पल हे थोडंसं डिटेलमध्ये घेतो आहे, म्हणजे की थोडंसं एक्झाम्पल मोठं होईल. काही ठिकाणी आपल्याला समजा शॉर्टमध्ये घेता येईल, परंतु ते लवकर लक्षात येत नाही. मी समजावं या ठिकाणी त्यासाठी थोड्याशा स्टेप्स 1-2 वाढवत आहे, डिटेल्समध्ये घेतो आहे. सपोज फर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की 2 ठिकाणं आहेत, समजा हे ए ठिकाण आहे आणि हे बी ठिकाण आहे, आणि याच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते 30 किलोमीटर हे असं आहे. आणि आपल्याला यामध्ये काय सांगितलेलं आहे की हमीद हा एपासून निघालेला आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी हमीद आहे आणि तो या साईडने चाललेला आहे, एकडून बीकडे चाललेला आहे. त्याचवेळी ज्यावेळेस हमीद निघतो आहे त्यावेळेस या ठिकाणी जोसेफ आहे बी या ठिकाणी, आणि तो सुद्धा कुठे चाललेला आहे, या ठिकाणी चाललेला आहे. ओके, म्हणजे हमीद हा बीकडे चालला आहे आणि जोसेफ हा एकडे चालला आहे, म्हणजे दोन्ही पण एकमेकांकडे, दोन्ही एका साईड एकमेकांकडे येऊ लागलेले आहेत. म्हणजेच, आणि ते किती वेळानंतर भेटत आहेत एकमेकांना,
20 मिनिट्स, आफ्टर 20 मिनिट्स. म्हणजे हे दोघं जण ज्यावेळेस हा एकडून बीकडे हा बीकडून एकडे जातो त्यावेळेस हे दोन्ही जण एका ठिकाणी कुठेतरी मिळतात आणि ते ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी ते किती वेळानंतर मिळतं येतं, आफ्टर 20 मिनिट्स. म्हणजे टाईम या ठिकाणी काय आहे आपल्याला, टाईम इज इक्वल टू 20 मिनिट्स. परंतु आपल्याला या ठिकाणी टाईम हा मिनिटमध्ये दिला आहे आणि आपला स्पीड जो आहे तो किलोमीटर पर आवर आहे, मिनिटमध्ये नाही. म्हणजे आपल्याला ह्या मिनिटला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल आवर्समध्ये. म्हणजेच टाईम इज इक्वल टू काय होईल, 20 डिवाइड बाय 60. ओके, 60ने डिवाइड करा. म्हणजेच टाईम काय लागणार आहे, टाईम इज इक्वल टू 21 जा 20, 23 जा, दॅट इज टाईम इज इक्वल टू 1/3 आवर्स. ओके, हा टाईम दिलेला आहे आपल्याला, म्हणजे हा माहीत आहे टायमिंग. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला एक कंडिशन माहिती आहे. आता आपल्याला स्पीड माहिती आहे. आपल्याला हमीदनं ज्या ठिकाणी मिळतील, समजा ते एकमेकांना या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके, या ठिकाणी मिळालेले आहेत दोघे पण, या ठिकाणी हमीद आणि जोसेफ या ठिकाणी मिळालेले आहेत. परंतु हमीदने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे आपल्याला माहीत नाही. ओके, नंतर जोसेफनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. परंतु दोघांचं मिळून डिस्टन्स किती आहे, 30 आहे. परंतु हमीदने सेपरेट किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि जोसेफनं सेपरेट किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे आपल्याला माहीत नाही. आणि दोघांनी मिळून म्हणजे दोघांची ॲडिशन माहिती आपल्याला 30 आहे. म्हणजे आपल्याला अगोदर हमीदने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं ते काढावं लागेल आणि जोसेफनं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं ते काढावं लागेल. पण त्यासाठी आपल्याला दोघांसाठी टायमिंग माहिती आहे, कारण दोघांनी 20 मिनिट ट्रॅव्हल केलं असणार आहे. कारण ते दोन्ही 20 मिनिट्स नंतरच काय होतं येतं, एकमेकांना मिळत आहेत. म्हणजे दोघांचं टायमिंग 20 आहे घेता येईल. नंतर या ठिकाणी आणखी दुसरी कंडिशन आहे की टाईम दिलेला आहे आणि आपल्याला स्पीड पण माहिती आहे हमीदचा. हमीदचा स्पीड किती आहे, एक्स आहे आणि जोसेफचा स्पीड आहे वाय. म्हणजे आपल्याला स्पीड माहिती आहे दोघांचे पण आणि दोघांचं टायमिंगसुद्धा माहिती आहे. फक्त आपल्याला दोघांचं काय माहीत नाही, तर ह्या हमीदने किती डिस्टन्स कव्हर केलं आणि जोसेफनं किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला माहीत नाही. आणि हे जर माहीत झालं तर आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट हे मिळणार आहे. तर आपल्याला मग डिस्टन्स, टाईम आणि स्पीड यासाठीचा फॉर्म्युला माहीत आहे. म्हणजेच आपण काय घेणार या ठिकाणी, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला या ठिकाणी काय मिळवायचं आहे, आपल्याला स्पीड माहिती आहे, टाईम माहिती आहे, आपल्याला काढायचं आहे काय, डिस्टन्स. म्हणजेच फॉर्म्युला काय तयार होईल, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय टाईम. आपल्याला दोघांचे सेपरेट डिस्टन्स माहीत नव्हतं म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज करून डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ हे आपण काढणार आहे. नाव या ठिकाणी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद ओके इज इक्वल टू काय घेणार, डिस्टन्स हमीदनं ट्रॅव्हल केलेलं काय, स्पीड मल्टिप्लाय टाईम. मग स्पीड किती आहे हमीदचा, एक्स आहे आणि टायमिंग म्हणजे आवर्समधला टाईम घ्यायचा आहे, किती आहे तो 1/3. म्हणजेच काय येईल हा 1/3 म्हणजेच x/3. हे डिस्टन्स झालं. नेक्स्ट हे झालं हमीदसाठी. पुढे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीदसाठी झालं. नेक्स्ट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे सुद्धा काढावं लागेल. इज इक्वल टू त्यासाठी सुद्धा तेच डिस्टन्स काढण्यासाठी तोच फॉर्म्युला, स्पीड इंटू टाईम. मग जोसेफसाठी स्पीड किती आहे, जोसेफचा स्पीड y आहे मल्टिप्लाय 1/3 म्हणजेच काय लिहिता येईल y/3. हे झालं जोसेफनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. दोघांचे पण डिस्टन्स मिळाले आणि हे दोघांचे डिस्टन्स मिळून किती आहे 30 किलोमीटर आहे. म्हणजेच काय लिहिणार आपण, ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. ओके, देअरफॉर x/3 प्लस y/3 इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, दोन्ही मिळून डिस्टन्स किती आहे 30 किलोमीटर आहे. ओके, एक्झाम्पल सिम्पल आहे, फक्त यामध्ये कंडिशन तेवढी लक्षात घ्यायची की आपल्याला काढायचं आहे काय ते. ओके, हे फर्स्ट कंडिशन मिळेल, डिनॉमिनेटरमध्ये 3 आहेत म्हणजेच काय म्हणता येईल मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय करू म्हणजेच हे 3 कॅन्सल होईल. म्हणजेच काय राहिले या ठिकाणी x प्लस या ठिकाणी y इज इक्वल टू 30ला 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे 90 मिळणार आहे. दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. ही झाली कंडिशन फर्स्टवरून इक्वेशन नंबर फर्स्ट. लक्षात आले, एकडून हा इकडे चालला होता, हा जे एकडून बीकडे आणि बीकडून एकडे, ही झाली फर्स्ट कंडिशन. दोघे एकमेकांना या ठिकाणी मिळाले होते. नाव सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन पाहू. सेकंड कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, हमीद हा एकडून इकडे चाललेला आहे. ओके, एकडून बीकडे चाललेला आहे, परंतु जोसेफ फर्स्ट कंडिशनमध्ये हमीदकडे चालला होता. पण आता सेकंड कंडिशनमध्ये काय करतो तो पुढे जातो आहे. म्हणजे पुन्हा डायग्राम काढूया. या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी हमीद चाललेला आहे या साईडला आणि या ठिकाणावरून जोसेफ चाललेला आहे, परंतु तो आता या साईडला चाललेला आहे. ओके,
जोसेफ इकडे चाललेला आहे आणि हमीदसुद्धा या ठिकाणी चाललेला आहे. आपल्याला कंडिशन काय सांगितलेली आणि हे दोघं पण जेव्हा एकमेकांना मिळत आहेत त्यावेळेस किती वेळानंतर मिळत आहेत ते 3 आवर्स म्हटलं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय आहे पुन्हा टाईम माहीत आहे 3 आवर माहीत आहे. पुन्हा मग समजा हा हमीद आणि जोसेफ हे एकमेकांना या ठिकाणी मिळाले. समजा हमीद अँड जोसेफ या ठिकाणी मिळाले तर मग आपल्याला पाहावं लागेल की दोघांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले. दोघांचा स्पीड माहिती आहे आपल्याला, एकाचा एक्स आहे एकाचा वाय आहे. दोघांना टायमिंग किती लागला आहे 3 आवर्स, 3 तासानंतर मिळाले आहेत. म्हणजे 3 तास हमीदनं पण ट्रॅव्हल केले आणि 3 तास जोसेफनंही ट्रॅव्हल केलेले. आता फक्त त्यांचं आपल्याला काय माहीत नाही, डिस्टन्स माहीत नाही. सुरुवातीला आपण याप्रमाणे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद काढू. म्हणजेच स्पीड इंटू टाईम म्हणजेच काय येणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद काय येणार आहे स्पीड काय आहे त्याचा एक्स आणि हावर्स किती आहे, टायमिंग किती आहे 3 आहे. ओके, या फॉर्म्युलाचा यूज करून पुन्हा या सेकंड कंडिशनसाठी पुन्हा हे काढायचं आहे. मी सेपरेट काढतो आहे, तुम्ही नाही काढलं तरी चालेल. एकदा लक्षात आल्यानंतर हे फक्त समजण्यासाठी काढतो आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद ओके इज इक्वल टू स्पीड, याच फॉर्म्युला यूज करायचं स्पीड इंटू टाईम आणि स्पीड किती आहे त्याचा एक्स मल्टिप्लाय टायमिंग किती आहे या ठिकाणी 3 आवर्स म्हणजेच काय आलं 3x. नेक्स्ट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ ओके दॅट इज किती आहे ते डिस्टन्स जोसेफनं. पुन्हा सेम फॉर्म्युला जोसेफसाठी स्पीड आहे y आणि हावर आहे 3 म्हणजेच 3y. ओके हे 3 तासानंतर मिळत आहे. परंतु आपल्याला एक कंडिशन आता या ठिकाणी एक इक्वेशन, हे जसं इक्वेशन तयार केलं की ह्या दोघांनी मिळून ट्रॅव्हल केलं डिस्टन्स किती होतं 30 किलोमीटर. कारण या ठिकाणी हे दोघे पण एकमेकांकडे चालले होते म्हणून हे दोघांनी मिळून डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं होतं 30 किलोमीटर. परंतु या ठिकाणी हे दोघे एकमेकांकडे चाललेले नाहीत. या ठिकाणी जोसेफचं हमीदचं डिस्टन्स आहे. समजा जोसेफ फक्त या ठिकाणापासून इथपर्यंतच आलेला आहे परंतु हमीद मात्र या ठिकाणापासून इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हमीदनं जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते जास्त आहे. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल हमीदनं किती केलेलं आहे 3x हे जास्त आहे. ओके 3x हे जास्त आहे. कुणापेक्षा जास्त आहे, जोसेफच्या अंतरापेक्षा. कितीने जास्त आहे बघा, हमीदने या एपासून बीपर्यंत गेला म्हणजेच किती डिस्टन्स गेला, म्हणजे डिस्टन्स किती गेला तो 30 किलोमीटर गेला. ओके आणि हे पण अंतर केलेलं आहे आणि जोसेफनं ट्रॅव्हल केल्यानंतर फक्त बीपासून या ठिकाणापर्यंत आहे. म्हणजेच जोसेफनं ट्रॅव्हल अंतर केलेलं किती आहे 3y आहे. एवढं डिस्टन्स त्यानं फक्त ट्रॅव्हल केलेलं आहे 3y एवढं. आणि हमीदनं किती केलेलं आहे एपासून बीपर्यंत म्हणजे 30 आणि जेवढं जोसेफनं केलं आहे तेवढंसुद्धा हमीदने ट्रॅव्हल केलं आहे. म्हणजे हमीदने हे पण अंतर ट्रॅव्हल केलं आणि हे पण अंतर ट्रॅव्हल केलं आणि जोसेफने फक्त एवढंच अंतर ट्रॅव्हल केलं आहे. म्हणजेच किती केलेलं आहे 3y. ओके म्हणजेच आता आपल्याला हमीदचं ज्यावेळेस आपण लिहितो डिस्टन्स त्यावेळेस हमीदचं डिस्टन्स काय असणार आहे जास्त असणार आहे आणि ती कुणापेक्षा असणार आहे 3y म्हणजे जोसेफच्या अंतरापेक्षा 30ने जास्त आहे. म्हणजे जो हमीद जे आहे ते अंतर हे पण ट्रॅव्हल केलं आहे तर हे सुद्धा म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन होईल 30. हे एपासून बीपर्यंतचं अंतर 30 आहे आणि जेपासून इथपर्यंत बीपासून या ठिकाणापर्यंतचं अंतर 3y आहे. ओके तर आपल्याला इज इक्वल टू म्हणजेच आता यापासून इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणजेच 3x - 3y इज इक्वल टू 30 डिवाइड बाय 3 therefore x minus y is equal to 10. Okay, that is equation number 2. Now we have to solve equation first and second. Minus y या ठिकाणी दोघांचे पण कोएफिशियंट सेम आहेत. म्हणजेच इक्वेशन 1 प्लस 2 करूया कारण -y आणि +y अपोजिट साईन्स आहेत, डिफरंट साईन आहेत. मग ॲडिशन करू म्हणजेच काय मिळेल x + y इज इक्वल टू 90 अँड x - y इज इक्वल टू 10. या ठिकाणी ॲडिशन हे दोन कॅन्सल होतील. x + x 2x इज इक्वल टू 100. अगेन 90 + 10 100 दॅट इज x इज इक्वल टू 100/2 means 50. Put x is equal to 50 in equation, in which equation? In equation first. Okay. Then what will equation become? या ठिकाणी मी ते इक्वेशन जे आहे ते या ठिकाणी सॉल्व करतो थोडं. काय मिळणार आहे मग इक्वेशन फर्स्ट इज हिअर मीन्स x means 50 प्लस व्हॅल्यू ऑफ y not given, that is 90. Then y is equal to 90 minus 50, that is 40. Okay, therefore last sentence काय लिहिणार, the speed of, therefore
स्पीड ऑफ हमीद इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? स्पीड ऑफ हमीद म्हणजेच एक्स. स्पीड ऑफ हमीद म्हणजेच एक्स म्हणजेच काय मिळालं? 50 km/h अँड स्पीड ऑफ जोसेफ इज इक्वल टू 40. या ठिकाणी वाय मिळालेलं आहे 40 km/h. ओके, या पद्धतीने हे एक्झाम्पल करता येईल. आता या ठिकाणी हे एक्झाम्पल बनवताना सिम्पल आहे, सोप्या पद्धतीने करता येईल. आता या ठिकाणी मी थोडीशी डायग्राम काढून एक्झाम्पल थोडं डिटेलमध्ये होण्यासाठी किंवा लक्ष देण्यासाठी थोडंसं डिटेलमध्ये घेतलेलं आहे हे. ओके, लक्ष देण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी ही स्टेप्स नाही केली तरी चालेल, कारण आपल्याला हे बनवता येईल हे. कारण डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद, स्पीड मल्टिप्लाय टायमिंग हे लक्षात घेता येईल. काही यातल्या स्टेप्स तुम्ही स्किप करू शकता, म्हणजे जोपर्यंत एक्झाम्पल समजत नाही तोपर्यंत मात्र त्यासाठी प्रॅक्टिस करून समजून घ्यायचं ते.